कामगार आणि प्रवासी दोघांचंही हित डोळ्यासमोर ठेवून पिण्याचे थंड पाणी आता परळ एस.टी. आगारात। एस.टी. महामंडळाच्या कामकाजात आता एक सकारात्मक बदल। परळ एस.टी. आगारात आता पिण्याचे थंड पाणी सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे। ही सुविधा केवळ प्रवाशांसाठीच नव्हे तर तेथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठीही अत्यंत महत्त्वाची ठरली आहे। महाराष्ट्राच्या विविध भागातून मुंबईत येणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी परळ हे महत्त्वाचं आगार आहे। उन्हाळ्यात दमट हवामानात आणि प्रवाशांच्या थकव्यामध्ये थंड व शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा ही एक मोठी गरज असते। ती गरज ओळखूनच ही सुविधा सुरू करण्यात आली आहे। या उपक्रमामुळे आगारात कार्यरत यांत्रिक कर्मचारी, चालक, वाहक आणि इतर स्टाफ यांनाही सुटकेचा नवा श्वास मिळाला आहे। कामगार आणि प्रवासी दोघांचे हित जपलं हेच आपलं कर्तव्य अशा दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आहे। सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली एस.टी. महामंडळात एक सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे। केवळ प्रवासी नव्हे तर कर्मचारी कल्याण हाही बदलाचा केंद्रबिंदू आहे। एम.एस.आर.टी.सीच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरूनही या सुविधेची माहिती देण्यात आली असून कामगार संघटनांनी आणि प्रवाशांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे। थंड पिण्याच्या पाण्यासाठी एक साधी वाटणारी सुविधा, पण तीच जर वेळेवर मिळाली तर प्रवास सुखकर बनतो आणि कर्मचारीही उत्साहाने काम करतात। एम.एस.आर.टी.सीचं हे पाऊल एक छोटं पण प्रभावी परिवर्तन आहे। तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी एम.एस.आर.टी.सी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।